विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जशी जशी परीक्षा जवळ येते ना, तो एक वेगळा तणाव येतोय, जो चांगला आहे. की ते जे टेन्शन आहे, ते थोडासा तणाव आहे. त्याच्यामुळे आपण अभ्यास करायला लागलोय. आणि आता असं मुलांचं म्हणणं आहे, की तुम्ही सर फक्त सांगा, तुम्ही म्हणेल ते आम्ही करतो. मग ऑब्व्हियसली तुमची एवढी तयारी आहे, तर तुम्हाला एखादी बेस्ट मेथड सांगितलीच पाहिजे ना, की सीईटीची प्रिपरेशन करत असताना. तर होतं काय बघा, की सीईटी एक्झाम म्हटलं, तर तशी एक्झाम तुम्ही 10वी पर्यंत कधी दिलेली नाहीये. 10वी पर्यंत आज सायन्स 1 चा पेपर, 2 दिवस सुट्टी, सायन्स 2 चा पेपर, 1 दिवस 2 दिवस सुट्टी, पुन्हा हिस्ट्री, जिओग्राफी सुट्ट्याच सुट्ट्या पेपरच्या मध्ये. बरोबर आहे? आणि करायचंय काय? फक्त सायन्स 1. करायचंय काय? फक्त अल्जेब्रा, फक्त जॉमेट्री. 6-6 टॉपिक हो फक्त. सीईटी मधला बदल तुमच्या लक्षात आलेला आहे. ऑब्व्हियसली 70 पेक्षा जास्त टॉपिक आपल्याला 3 तासात त्याच्यावर बेस्ड क्वेशन सोडवायचेत. मग इथं सगळ्यात इम्पोर्टंट काय? क्विक रिव्हिजन. लास्ट मोमेंट रिव्हिजन ही इम्पोर्टंट आहे. होतं काय बघा, की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी तुमची वाढली पाहिजे. तुम्हाला ते आलंच पाहिजे. पण हे करत असताना मी आता एक टिपिकल कुठलातरी एक टॉपिक घेतो बाळांनो. आता ऑब्व्हियसली मी ठरवलंय, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदरच मी ठरवलं होतं, की हा टॉपिक आणि हा जो सोल्युशन टॉपिक आहे ना, ह्याची मी तुम्हाला क्विक रिव्हिजन देतो बरं का, क्विक. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे ना, मी इथं लिहिणार आहे टाइप्स ऑफ सोल्युशन. टाइप्स ऑफ सोल्युशन. आणि हे करत असताना पहिल्या पेजवरती पहिलाच एक टेबल आहे, त्यात ते सगळं दिलंय. पण मी प्रश्न वेगळा विचारणार आहे तुम्हाला. मला एक सांगा, पॅलाडियम ऑन BaSO4 हा कॅटॅलिस्ट ऐकलाय का तुम्ही कुठं? ऐकलाय ना? कोणत्या रिएक्शन मध्ये? रोसेनमॉन रिडक्शन मध्ये, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. मग जर मी बेन्झॉइल क्लोराइडचं रिडक्शन केलं, आता रिडक्शन म्हणजे हायड्रोजन गॅस. पॅलाडियम, पॅलाडियम ऑन BaSO4 हा कॅटॅलिस्ट आणि मग तयार काय होणार आहे? बेन्झॉइल क्लोराइड असेल तर बेन्झेनॉल्डिहाइड तयार होईल. अरे पण हे सेम एक्झाम्पल आपल्या सोल्युशन टॉपिक मध्ये दिलंय. शोधा. हायड्रोजन इन पॅलाडियम म्हणजे गॅस इन सॉलिड. टिपिकल एक्झाम्पल आहे सोल्युशनचं. आपल्याला काय बघा, लिक्विड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड हे टिपिकल एक्झाम माहिती आहे तुम्हाला. गॅस इन गॅस, एअर. पण गॅस इन सॉलिड म्हणलं की आठवत नाही. अरे तेच तर रोसेनमॉन रिडक्शनचं म्हणजे तुम्हाला लिंक करता आलं पाहिजे कुठला टॉपिक कुठे आहे ते लक्षात घ्या. येते ध्यानात थोडंसं आलं लक्षात तुमच्या? सिंपल. बरं आता पहिल्यांदा करणार टाइप्स ऑफ सोल्युशन सगळे तुम्ही. आता दुसरा पॉइंट मी काय लिहितोय बघा. मी सीईटीचा प्रश्नच तुम्हाला देतोय आता. The solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. This law is हा कोणता लॉ आहे असं सीईटीत आलंय. तर हा कोणता लॉ आहे? कॉमेंट मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर म्हणजे त्याच्या पुढचा क्वेश्चन, की हा जो तुमचा लॉ आहे ना, तो जो कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट हा पण सीईटीतला प्रश्न आहे. म्हणजे बघा, लॉचं पूर्णपणे स्टेटमेंट देतील, कोणता लॉ आहे विचारतील किंवा तो जो लॉ आहे एच न स्टार्ट होतोय, कॉमेंटमध्ये नक्की तुम्ही लिहिलं असेल. मग त्या लॉसाठी कुठला फॉर्म्युला करेक्ट आहे असं विचारतील. बरं जो फॉर्म्युला करेक्ट आहे ठीक आहे. हा हेनरीज कॉन्स्टंट आहे, त्याचं युनिट विचारतील. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट, की त्या लॉवर बेस्ड न्यूमेरिकल्स आणि या न्यूमेरिकलसाठी तुम्हाला प्रेशर कन्व्हर्जन आलं पाहिजे. ओके, चला. आता एवढा पॉइंट तर झाला. हेनरीज लॉनं सुरुवात केली. आता अतिशय इम्पोर्टंट मी इथं लिहितोय काय बघा, मी जो प्रॉब्लेम सांगणार आहे त्या टाइपचे प्रॉब्लेम जे मध्ये आलेत. त्या टाइपचे प्रॉब्लेम नीट सारख्या एक्झाम मध्ये बघितलेत आणि आपल्या पुस्तकातला आय थिंक 2.3 जो प्रॉब्लेम आहे, सेम, अगदी सेम त्या टाइपचाच आहे. तर मी सांगतो. तुमच्याकडे 2021 ते 2024 चे पी-वाय-क्यूज असतील, तर त्या पी-वाय-क्यू मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल आणि त्यांनी विचारलंय काय, की राउल्ट्स लॉ साठी करेक्ट स्टेटमेंट कुठला आहे? मग तुम्हाला आयडिया आलेली आहे, की कुठलाही लॉ असू दे केमिस्ट्रीमध्ये कमी आहेत. तुम्ही त्या लॉचं स्टेटमेंट वरून त्या लॉचा फॉर्म्युला तुम्हाला ओळखता आला पाहिजे. हे पार्शियल प्रेशर आहे. हे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट आहे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट आहे लक्षात घ्या. आणि X1 म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन. X1 म्हणजे काय सांगा? मोल फ्रॅक्शन. ओके. आता समजून घ्या मी काय म्हणतोय ते बरं का. क्लिअरली. मग P1 नंतर मी P2 घेतलं, तर हे P2 नॉट डॉट X1 येणार. P म्हणजे टोटल प्रेशर म्हणजे P1 प्लस P2 येणार आणि नंतर अरे इथं X2 पाहिजे होतं बरं का. X1 प्लस X2 इक्वल्स टू 1 असतं. आता तुम्हाला सांगू का?
तो जो आहे ना पॉइंट लक्षात घ्या, तो इम्पोर्टंट आहे, की तुम्ही ना लक्षात घ्या मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन असा सीईटीतला प्रश्न आहे. मग मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन हे युनिटी असतं. युनिटी म्हणजे 1. हे तुम्हाला आयडिया यायला लागला ना बऱ्यापैकी. आता सांगतो 2.3 मध्ये ना बरं का, आता समजून घ्या. या फॉर्म्युल्यामध्ये टोटल प्रेशर म्हणजे असं लिहितो P1 नॉट X1 प्लस P2 नॉट आणि 1 मायनस X1 लिहितो. मग इथं काय होतं ह्यातल्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. कुठली तरी एक हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करा. क्रॅश कोर्समध्ये घेतलेत बरं सगळे लेक्चर्स या टाइपचे न्यूमेरिकल्स. ओके, पण थांबा ना. P1 चा असा पण एक फॉर्म्युला आहे, की Y1 इंटू टोटल प्रेशर हे Y2 इंटू टोटल प्रेशर हे Y1, Y2 काय आहे? तर Y1, Y2 जे काय आहे की नाही, ते पण मोल फ्रॅक्शन आहे, पण गॅसियससाठी. गॅसियससाठी, गॅसियस फेजसाठी. हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुम्हाला आयडिया येईल. तुम्ही टार्गेट सारखं बुक असेल, बघा नुसतं पी-वाय-क्यूज नको. तुम्हाला जर आणखीन डिटेलमध्ये पाहिजे असेल, तर या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनच्या बुक्समध्ये मिळतील. त्यात ते कॉम्पिटिटिव्ह थिंकिंग सगळ्या अशा गोष्टी असतात की नाही तिथं. ओके. मग तर काय झालं बघा, की नुसते थोडे फॉर्म्युले मी रिवाईज केले तर ओके झालं का? नाही. हा कोणता लॉ होता? राउल्ट्स लॉ. मग तुम्हाला त्याच्या अगोदर आयडियल सोल्युशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या पाहिजेत. त्याचं एक्झाम्पल आलं पाहिजे. राउल्ट्स लॉ म्हणले की पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन त्याचे एक्झाम्पल्स आले पाहिजेत. मग झाला अभ्यास. म्हणजे बेस्ट मेथड काय, की मी सोल्युशन हा टॉपिक ना मला एकदा समजून घ्यायचा आहे. त्यासाठी पॉइंट डोक्यात ठेवायचे आहेत. 5 मिनिटात माझी रिव्हिजन व्हायला पाहिजे. फक्त 5-10 मिनिटात. मला न्यूमेरिकल सॉल्व्ह परत करायचे नाहीयेत. लास्ट मोमेंटला न्यूमेरिकल सॉल्व्ह करत बसणार आहे का तुम्ही? नाहीये. त्यासाठी आत्ता करा. बरं आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि ऑस्मॉटिक प्रेशर या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. मग पहिला सीईटी साठी प्रश्न तुम्हाला त्या प्रत्येकाचा फॉर्म्युला आला पाहिजे. विचारलेत डेल्टा टीबी, डेल्टा डीएफ काढा पीवायक्यूज विचारलीत फॉर्म्युले. बर फॉर्म्युला आला की काय आलं पाहिजे? न्यूमेरिकल. ओके. न्यूमेरिकल व्हॅन्ट ऑफ फॅक्टर सॉरी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर वेगळीच कन्सेप्ट झाली हा. आता व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कधी यूज करायचा? इलेक्ट्रोलाइट असेल तर. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? ज्याचे आयन तयार होतात तो इलेक्ट्रोलाइट. मग हे सगळे फॉर्म्युले हे केलं. अरे, ऑलमोस्ट कॉन्जिक्युटिव्ह प्रॉपर्टी एवढी मोठी कन्सेप्ट आहे. आता मला सांगा, पाय व्ही इक्वल्स टू कोण रे? एनआरटी हा सुद्धा सीईटीत विचारलेला फॉर्म्युला आहे. मग कसा विचारलाय? पाय इक्वल्स टू सीआरटी. आता हे सी कुठनं आलं? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच तर मोलॅरिटी म्हणजेच तर ते कॉन्सन्ट्रेशन आहे. आलं का सीआरटी? तर मला सांगा पाय1 इक्वल्स टू मी पाय2 लिहिलं याचा अर्थ ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे? सेम आहे. म्हणजे आयसोटोनिक सोल्युशन ती सुद्धा डेफिनेशन येऊ शकते. म्हणजे किती वेळ झाला रे आपला व्हिडिओ चाललाय? एक 8 मिनिटं. 8 मिनिटात मी तुम्हाला काय केलं, की सोल्युशनचे बऱ्यापैकी सांगितलं काय करायचंय ते. टाइप्स ऑफ सोल्युशन देताना मी काय सांगितलं तुम्हाला, की हायड्रोजन इन पॅलाडियम, रोसेनमंडची लिंक लावली आपण. राउट्स लॉ बद्दल काय सांगितलं? आणि ते एक्झाम्पल्स अवघड आहेत लक्षात घ्या. आयडियलचे कन्फ्युजनिंग आहे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ते 4-5 वेळा रिवाईज करणं गरजेचं आहे. बरं त्याच्यानंतर हे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सगळे फॉर्म्युले केले, की मग हा टॉपिक एंडच होत आलाय ना. मग डेफिनेशन्स आहेत ऑस्मोसिस, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हां, आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन वरती कसा प्रश्न विचारलाय माहिती आहे का? 4 ऑप्शन्स दिलेत. हां, पी-वाय-क्यूज आहे. 4 ऑप्शनमध्ये 2-2 टाइपचे सोल्युशन्स दिलेत प्रत्येक ठिकाणी आणि विचारलंय की कुठल्या सोल्युशनमध्ये म्हणजे बघा काय माहितीये का, इकडे मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. लेफ्टला आणि राइटला एक-एक वेगळे सोल्युशन्स आहेत. तर ते म्हटल्यात कुठल्या सोल्युशनमधून फ्लो होणार नाही इकडून-तिकडं. ऑब्व्हियसली ऑस्मॉसिस माहित आहे फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्या 2 सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स असेल, तर फ्लो होणार. बरोबर आहे. आता फ्लो होत नाही याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन सेम येणार. मग कॉन्सन्ट्रेशन सेम येणार याचा अर्थ N1/V दॅट इक्वल्स टू N2/V. व्हीला व्ही कॅन्सल करा. मग नंबर ऑफ मोल्स मग तुम्ही ज्या 4 ऑप्शन आहेत ना, दिलेले नंबर ऑफ मोल्स काढायचे. गिव्हन मास अपॉन मोलार मास. जिथं नंबर ऑफ मोल्स सेम येतील, तिथं फ्लो होणार नाही कारण कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. मग ही गोष्ट लक्षात आली का? म्हणजे सगळ्यात बेस्ट मेथड काय आहे, की तुम्हाला क्विक रिव्हिजन करता आली पाहिजे. तुम्ही वर्षभर सुरुवातीला कष्ट घेतला असेल, ठीक आहे. बेस्ट तुमचा रिझल्ट गॅरंटी नाही. तुम्हाला आता फक्त रिवाईज करायचं आहे. नाही, तर आता तुम्ही काय करा, की व्हिडिओ लेक्चर 1.5 च्या स्पीडनं बघा. डीपीपी सॉल्व्ह करा. टेस्ट द्या.
लिहित बसू नका प्रॉब्लेम. तुम्ही क्विक कॅल्क्युलेशन जमते का तुम्हाला ते बघा. तुम्ही ज्या कोर्समध्ये असाल, कुणाकडेही असाल, त्यांनी सोडवायची वाट बघू नका. तुम्हाला कन्सेप्ट अगोदर आली पाहिजे, फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये क्लोज टू 100 जरी गेला, तरी तुमचं पर्सेंटाइल हे अगदी क्लोज टू 95 असतं. त्यात आपण फिजिक्सचे मार्क आउट केलेच नाहीयेत. पण मॅथ्ससाठी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला बोललोय, की ईझी टॉपिक, हायर वेटेज टॉपिक आहेत सीईटीत. वेक्टर आहे, एओडी आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहेत. ते टॉपिक परफेक्ट करा. ओके. मग आजचं टार्गेट काय आहे? मी तुम्हाला सांगतो. एक तर जो तुम्ही टॉपिक करणार असाल, टार्गेट किती आहे? आता आपल्या क्रॅश कोर्सचं बोलूया 3 टॉपिकचं टार्गेट आहे. ओके. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. वन शॉट मोठ्याच्या मोठा आहे. लिहित काय बसू नका. समजून नुसते फॉर्म्युले लिहा. न्यूमेरिकल बघा, ट्राय करा. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की ग्रुप 1-2 एलिमेंट मात्र परफेक्ट करायचा आहे. ग्रुप 1-2 एलिमेंट मात्र सोडायचा नाही आणि ते आयडिया देतो मी. आपलं लेक्चर बघा. ठीक आहे. 21-23 फक्त पी-वाय-क्यूज बघा. हिंट द्यायला लागलोय बरं का मी. आणि 2024 चे पी-वाय-क्यू ॲज अ टेस्ट मार्क्स ॲप्लिकेशनवरून सोडवा. कॉन्फिडन्स वाढेल मग तुमच्या लक्षात येईल, की पी-वाय-क्यूज रिपीट होतायत. बरं एखादा प्रश्न नवीन दिसला, तर ओके परफेक्ट करा. म्हणजे आज मला ग्रुप 1-2 चा तो परफेक्ट पाहिजे लक्षात घ्या. ओके. आता मग मी काय म्हणतोय बघा. तुम्हाला टार्गेट तर दिलेलं आहे. तुम्ही करताय. टेस्ट द्या. टेस्टनं रिझल्ट चांगला लागेल. पण माझ्या अनुभवातून सांगतो, की या वर्षी सगळं छान सुरू आहे. तुमचा अभ्यासाबद्दल बोलतोय मी. अतिशय छान सुरू आहे. काहीही प्रॉब्लेम नाहीये लक्षात घ्या. अतिशय छान तुमचा अभ्यास सुरू आहे. मागच्या वेळेस रिझल्टची गॅरंटी आहे. मन शांत ठेवा. स्वतःला शांत ठेवा. टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. जरा सुद्धा टाईम वेस्ट करू नका. ऑल द बेस्ट.